नमस्कार मित्रांनो, तुम्ही भूतकाळात जाऊन काहीच बदलू शकत नाही. गेलेली वेळ देखील परत येणार नाही. मित्रांनो, बघा, पण ही गोष्ट तुम्ही एक करू शकता, ती म्हणजे स्वतःला माफ करा. कदाचित तुम्ही काही चुका केल्या असतील, काही गोष्टी बोलल्या असतील, ज्या तुम्हाला बोलायच्या नव्हत्या. पण हे सर्व माणसाच्या हातून घडतं. स्वतःला माफ करा आणि त्या अपूर्ण राहिलेल्या गोष्टीला मनातून पूर्ण झालंय असं सांगा. तुमच्या मनाला सांगा, जे काही झालं ते योग्यच होतं, कारण जर ते नातं माझ्यासाठी योग्य असतं तर ते तुटलं नसतं. हा एक विचार तुमच्या मनातील अनेक प्रश्नांना नक्कीच शांत करेल. पण अजूनही काही गोष्टी आहेत ज्या आपल्या मनाला सतत त्रास देतात. आपलं मित्रांनो, ते बघा तर खूपच वेगळं आहे ते म्हणजे, आणि अनेकांना त्याचा पत्ता देखील नसतो, कारण ते आपल्या मनाच्या आत दडलेलं असतं. त्याबद्दल आपण बोलूया. हे बघा, आपलं मन कधी ना कधी स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाही, आणि याचमुळे एका व्यक्तीचा विचार आपल्या डोक्यातून जात नाही. आपलं हे कारण असुरक्षिततेची भावना असते. असुरक्षितता यातूनच निर्माण होते. कधी कधी आपल्याला एकटं वाटतं, आपण स्वतःला खूप कमी लेखतो. आपल्याला वाटतं की आपण काहीच करू शकत नाही, आपल्यामध्ये काहीच चांगले गुण नाहीत, आणि अशा वेळी ती व्यक्ती आपल्यासाठी एक आधार बनते. आपल्याला वाटतं, ती व्यक्ती आहे म्हणून माझं आयुष्य सोपं आहे, ती व्यक्ती आहे म्हणून मी सुरक्षित आहे. आणि जेव्हा ती व्यक्ती दूर जाते तेव्हा आपल्या मनात एक मोठी भीती तयार होते. आता एकटं कसं जगायचं, ही असुरक्षिततेची भावना आपल्याला त्या व्यक्तीला विसरूच देत नाही. आपलं मन सतत त्या व्यक्तीला शोधतं, कारण त्याला वाटतं की त्या व्यक्तीशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण आहे. आपल्याला वाटतं, मी त्या व्यक्तीशिवाय जगूच शकत नाही, पण हे सत्य नाही. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल तुम्ही दुसऱ्याच्या हातात देताय. मित्रांनो, तुमच्या हातात ठेवा. तुम्ही कोणावर अवलंबून नाहीत, या गोष्टीचा विचार करा. यावर एक उपाय आहे, स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही म्हणाल, हे सोपं नाही, पण विचार करा, तुम्ही या आधीही अनेक अडचणींमधून बाहेर पडला आहात. तुम्ही अनेक चढउतारांना तोंड दिलेलं आहे. तुमच्यात ती ताकद आहे, ती क्षमता आहे, आणि याच गोष्टीचा विचार करा. आणि तुमच्या आयुष्यात येण्याआधी तुम्ही एकटे होता, आणि मग आता का नाही? स्वतःचे चांगले गुण ओळखा, स्वतःला वेळ द्या. तुम्हाला काय आवडतं, काय करायला मजा येते, अशा गोष्टींचा विचार करा. स्वतःचा आदर करा. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकता, तेव्हा तुम्हाला दुसऱ्याच्या आधाराची गरज वाटणार नाही. मित्रांनो, तुम्ही स्वतःच तुमच्यासाठी सर्वात मोठा आधार बनू शकता. मित्रांनो, हे तेव्हाच शक्य होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. असं आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा, अशी तुम्हा सर्वांना मनापासून विनंती करते. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.